जास्त त्रास होण्याचं कारण नाही, दमणूक कशी होत नाही जास्त. फक्त सर्दी वगैरे जर असली आणि नागपुड्या चोरलेल्या असल्या तर मग श्वास घेताना जर त्रास होतो. अशा वेळेला काय करायचं की उजवी नागपुडी जर चोरलेली असेल ना, ते उजवी नागपुडी चोरलेली असेल तर डावी काख दाबायची. सर सांगितल्याप्रमाणे ही इथली शीट दाबायची आणि संपूर्ण काख अशी दाबायची, म्हणजे बरोबर उजवी नागपुडी मोकळी होते. आणि डावी चोंदलेली असेल तर मग उजवी काख दाबायची अशी, म्हणजे ती मोकळी होते. हे एक त्याचं आणखी सूत्र आहे. तो प्रयत्न करायचा. पण कित्येकदा सर्दीचा अटॅक खूप जोरदार असतो, त्यावेळेला मी हे करूनही ते मोकळी होत नाही. मग अशा वेळेला थांबून जायचं किंवा बंद करायचं. आता कपालभाती करायची. कपालभाती म्हणजे नाकाने श्वास सोडणं, पोट आतमध्ये घेत राहायचं आपण, अशा पद्धतीने करीत राहायचं. आणि सुरुवातीला कपालभाती म्हणजे मान सरळ, पाठीचा कणा ताठ, हे करूनच सर्व कपालभाती करायची आता. आणि हे केल्यावर सरळ मानेने 25 वेळा करायची. त्यानंतर मान अशी करून 25 वेळा. त्यानंतर जलंधर बंद करून इथे खोवणीमध्ये हलपट्टी घालून 25 वेळा. अशा रीतीनं हे करायचं. मग पुढचं सांगतो.